सहभागिता तीही जवळची. योहान 16 मध्ये बायबल म्हणतं पवित्र आत्मा आपल्याला पित्याची जवळची सहभागिता मिळवून देईल. पित्याबरोबर आणि पुत्राबरोबर असलेली जवळची सहभागिता आपण ख्रिस्तातले विश्वासणारे आहोत हा फरक आपल्या पुढे स्पष्टपणे ठेवते आणि आपण देवाला ओळखतो. जिवंत देवाशी आपला अगदी जवळचा असा संबंध आहे. तो आपल्या प्रत्येक गोष्टीची व्यवस्थित काळजी घेतो आणि तो आपल्या हृदयात राहून आपल्याला त्याचं निवासस्थान करत असतो. यापेक्षा अधिक जवळ तुम्ही कसे येऊ शकता? अद्भुत आहे. तेव्हा तुम्ही देवाबरोबरचा समय चुकवू नका. भावनिक दृष्ट्या जगणं सोडून ध्येयवादी बनून जगाल शिका. तुम्ही एक ध्येयवादी व्यक्ती बना. देवासह जगा. तुम्ही एक योजना आखा. तुमच्या प्रत्येक कामावर नजर टाका. जर त्याला काही फळ येत नसेल तर ते काम करणं सोडून द्या. त्यामुळे काही लोक वेडेपिसे होतील. त्यांना एवढंच सांगा, माझी देवासोबत योग्य वेळ आली नाही, योग्य वेळी मी ते करीन. मी अद्यापपर्यंत आत्मिकदृष्ट्या निरोगी झालेलो नाही. मला प्रभूचा एक उत्तम मित्र व्हायचा, एक उत्तम शिष्य व्हायचंय. मी माझ्या गोष्टींची पुनर्मांडणी करून देवाला प्रथम स्थान दिलं तरच हे होईल. त्यासाठी काही गोष्टी जायला हव्यात. मला कुणाला त्रास द्यायचा नाही, पण मी ख्रिस्तासाठी माझं मन तयार केलंय. ध्येयवादी होऊन जगा. आमेन. प्रत्येकजण डोंगराच्या माथ्यावर पोहोचू शकणार नाही, पण तुम्ही ते करावं असं मला वाटतं. बघा, काल मी सांगितलं की देवासोबत जवळीक साधताना सत्य आणि समय या दोन गोष्टींसाठी किंमत मोजावी लागते. सत्य म्हणजे देवाशी खरेपणानं वागणं, काहीच राखून न ठेवणं. पण देवासोबत वेळ घालवताना मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छिते. तुम्ही देवाच्या अगाध प्रीतीचा आस्वाद घ्यायला शिका. कारण मी तुम्हाला सांगू शकते, देवाची प्रीती आपल्या मनावरच्या जखमा बऱ्या करते. ती आपल्याला आत्मविश्वास देते. ती आपल्याला धैर्य देते. त्यावरून कळतं की आपल्यावर परिपूर्ण देव पूर्ण सामर्थ्याने प्रीती करतो. त्याच्यासारखं कुणीही आपल्याला बदलू शकत नाही. प्रीती, स्वीकार आणि प्रशंसा या व्यतिरिक्त या जगात प्रत्येकाला आणखी काय हवं असतं? देव या क्षणाला तुमच्यावर जितकी प्रीती करतो त्यापेक्षा अधिक प्रीती तो कधीही करणार नाही. तुम्ही चांगलं करता म्हणून तो तुमच्यावर प्रीती करत नाही. तो तुमच्यावर प्रीती करतो म्हणून तुम्ही चांगलं करू शकता. त्याच्या कल्पनेपेक्षा अधिक असलेल्या प्रीतीला तुम्ही योग्य प्रतिसाद द्यायला हवा. भीतीच्या बाबतीत असं नसतं, मी ते केलं नाही याची मला भीती वाटते, देव आता प्रीती करणार नाही. नाही, तसं नाही. मी काही केलं किंवा केलं नाही म्हणून देव प्रीती करत नाही. देवाला गत्यंतर नाही, तो प्रीती आहे. आणि हे सिद्ध करण्यासाठी मी अनेक वचनं दाखवू शकते. आपण चांगले आहोत म्हणून देव प्रीती करत नाही. तो आपल्यावर प्रीती करतो कारण तो चांगला आहे. बघूया रोमकरास 8. देव माझ्यावर किती प्रीती करतो यावर विचार करण्यात वेळ घालवल्यामुळे मला माझ्या लढाया कशा जिंकता येतील जॉयस? बघा, त्यामुळे सैतानाला तुमची भीती वाटू लागते. त्याला सर्व प्रकारची असुरक्षितता, आत्मविश्वासाचा अभाव, भीती आवडते. त्याला हे आवडतं. या गोष्टींवर तो पोसतो. पण जेव्हा तुम्हाला देवाची प्रीती कळते तेव्हा तुम्ही प्रार्थनेत धीट होता. रोमकरास अध्याय 8 वचन 35. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? दुःखे किंवा यातना किंवा संकटे किंवा आपत्ती किंवा निराशा विभक्त करतील काय? जेव्हा तुमच्या जीवनात व्यक्तिगत समस्या येतात तेव्हा तुमच्या जीवनात भयंकर गोष्टी घडतात ज्या मनाला पटत नाहीत, तेव्हा तुम्ही असं म्हणू नका, प्रभू माझ्यावर प्रेम नाही का? आपली संकट देवाच्या प्रीतीच्या अभावाची चिन्ह नाहीत. तुम्ही म्हणाल, मग ते काय आहे? तो दुसरा एक संदेश होईल. आज आपण तो घेणार नाही. बघा, 22 वर्षांपूर्वी जेव्हा अचानकपणे मला कळलं की मला कॅन्सर झालाय, तेव्हा शस्त्रक्रियेला जाण्याआधी देवाने एक गोष्ट सतत माझ्या मुखात ठेवली, ती म्हणजे देवाच्या प्रीतीची जाणीव. कारण हा आजार शरीरात पसरल्याची मला भीती होती आणि माझं मन म्हणत होतं, प्रभू तुला मी आवडते, मला विश्वास आहे, माझी खात्री आहे, तू माझ्या हितासाठी करतोयस. देवा तू चांगला आहेस, तुझी माझ्यावर प्रीती आहे, तुझी माझ्यावर प्रीती आहे. तुमच्या संकटांना तुम्हाला देवाच्या प्रीतीपासून वेगळं करू देऊ नका. तुमच्या दुःखाला तुम्हाला देवाच्या प्रीतीपासून वेगळं करू देऊ नका. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा तुम्हाला हे समजणं गरजेचं आहे की देव तुमच्यावर प्रीती करतो. देव प्रीती करतो. योहान 15. नाही, आपण आधी हे वचन संपूया.
ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करेल? दुःखे, यातना, संकटे विभक्त करतील, आपत्ती, निराशा, पाठलाग, हल्ले, उपासमार, तलवार की भूक? कारण असे लिहिण्यात आले आहे की तुझ्यासाठी सारा दिवस आमचा वध होत आहे, आम्हाला वधासाठी नेणाऱ्या कोकऱ्यासारखे गणले जात आहे. मला हे आवडतं कारण ते पाहणाऱ्यांविषयी म्हटलंय. त्यांना तुम्ही विजयशाली ख्रिस्ती लोक दिसत नाहीत, ज्याचं देवासोबत महान नाता प्रस्थापित झालंय. जेव्हा ते तुमची संकट पाहतात तेव्हा त्यांना तुम्ही वधाच्या कोकऱ्यासारखे दिसता. आणि मग पुढचं वचन सांगता, पण या सर्व गोष्टींमध्ये आपण ख्रिस्ताद्वारे खरोखर महाविजयी आहोत, जो आपल्यावर पुढे काय प्रीती करतो. संकटांचा अभाव तुम्हाला महाविजयी ठरवत नाही. तुम्हाला महाविजयी ठरवणारी गोष्ट आहे, काहीही झालं तरी परिपूर्ण देव तुमच्यावर परिपूर्ण रीतीने प्रीती करतो याची पक्की जाणीव. तुमच्या सगळ्यात वाईट प्रसंगीही देव तुमच्यावर प्रीती करतो. त्याने तुम्हाला चापट पोळी दिली तरीही तुम्ही आपल्या मुलांवरही अशीच प्रीती करता, हो की नाही? योहान अध्याय 13 वचन 23. आपण ही वचन एकापाठोपाठ पाहणार आहोत, तुम्हीही पहा. ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा शिष्यातला एक. आता हे योहानाचं पुस्तक आहे, योहान ते लिहितोय, तो स्वतःविषयी बोलतोय. इथे लिहिलेल्या प्रत्येक वचनात, कारण त्याने हे पुस्तक लिहिलंय, ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा शिष्यातला एक जण येशूच्या उशाशी टेकला होता. ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा एक जण, मला ठाऊक आहे पेत्र म्हणत असेल, मला ही संधी दे, तू उठून दुसरं काही का करत नाहीस, आम्हाला बरंच काम पडलंय. ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा एक जण, योहान अध्याय 19 वचन 26. मग येशूने आपल्या आईला आणि ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याच्या जवळ म्हणजे तो असं वागत होता जणू काही येशू त्याच्यावरच प्रीती करतोय. आणि ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती, एक सांगू, देव प्रत्येकावर सारखीच प्रीती करत असतो. पण माझा ठाम विश्वास आहे की मी त्याच्या डोळ्याची बाहुली आहे, त्याला माझ्यात आनंद आहे. आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला तो हीच गोष्ट सांगत असतो. तुम्ही देवाच्या डोळ्यांची बाहुली आहात, याचा अर्थ तुम्ही देवासाठी अत्यंत मौल्यवान आहात, अगदी अनमोल. मला हे वचन आवडतं ज्यात म्हटलंय तो डोळ्यातल्या बाहुलीसारखा आपल्याला सांभाळतो. तुमच्या डोळ्यापुढे अचानकपणे काही आलं तर काय होतं? पापणी बंद होते, ती डोळ्याच्या बाहुलीचं रक्षण करते. देव आपल्याला तसंच सांभाळतो. आणि बघा, मी ते एवढं चांगलं केलं नाही, पण तुम्हाला मुद्दा कळला. योहान अध्याय 20 वचन 2. तेव्हा शिमोन पेत्र आणि ज्याच्यावर येशूची प्रीती होती तो दुसरा शिष्य यांच्याकडे येऊन, बघा मी फार धीट आहे, पण अशा प्रकारचं पुस्तक लिहिण्याची कल्पना मी करू शकत नाही. कल्पना करा, माझ्या पुस्तकात मी लिहिलंय, ज्या शिष्यावर येशूची प्रीती आहे ती मी आहे. आणि माझ्या पुस्तकात हेच वाक्य 4-5 वेळा वाचल्यावर तुम्ही ते भिरकावलं आणि विचार कराल, ही स्वतःला समजते तरी काय. पण योहानाचं देवाशी लहान मुलासारखं अगदी जवळचं आणि सुंदर असं नातं निर्माण झालं होतं, आणि ज्याची त्याला मुळीच लाज वाटत नव्हती. बघा प्रियांनो, देवाशी जवळीक साधण्यात लाज वाटून घेऊ नका. आणि बघा, यामुळे तुम्हाला कल्पना येणार नाही की तुमच्यामध्ये माणुसकी येईल. तुम्हाला माणुसकी हवी आहे का? मग तुम्ही देवाबरोबर जवळचं वैयक्तिक नातं निर्माण करा. आणि पुन्हा बघूया योहान 21:20. पण पेत्राने वळून त्या शिष्याला पाहिले जो येशूला प्रिय होता. जर तुम्ही पुढे वाचलात तरी एक फार मजेशीर घटना आहे. चला वाचूया आपण. पण पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती आणि जो भोजनाच्या वेळी त्याच्या उराशी टेकला असता म्हणाला होता, प्रभू, जो तुला धरून देणार आहे तो कोण आहे? आता पुढचं वचन. त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला, प्रभू, याच्याविषयी काय?
कारण आधीच्या वचनामध्ये प्रभूने पेत्राला सांगितलं की त्याला प्रभूसाठी प्राण गमवावा लागेल आणि त्याचा छळ होईल आणि तो कठीण प्रसंगातून जाईल. आणि लगेच पेत्राने येशूला विचारलं, पण मग मग याचं काय होणार? तुला प्रिय असलेल्या या शिष्याचं? एक सांगू का, चांगली बातमी ही की ते आपल्यासारखेच लोक होते. येशूचे सर्व शिष्य आपल्यासारखेच लोक होते जे परिपूर्ण नव्हते, सामान्य होते. वळूया इफिस्करास 3 वाचूया वचन 16 पासून. याला फक्त काही मिनिटच लागतील. तुम्ही ही वचनं स्क्रीनवर पहा. त्याने आपल्या ऐश्वर्याच्या समृद्धीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे म्हणजे पवित्र आत्म्याच्या वस्तीमुळे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. बलसंपन्न. पवित्र आत्मा तुमचं एकूण व्यक्तिमत्व भरून टाकतो. ख्रिस्ताने विश्वासाद्वारे. तुम्ही ही प्रीती कशी ओळखाल? ही एक भावना नाहीये, ही विश्वासाद्वारे कळते. तुमच्यापैकी कितींना आपल्या आत्म्यामध्ये या प्रीतीची खात्री पटली आहे? स्वतःविषयी काहीही वाटत असलं तरी मी प्रीतीविषयी बोलते तेव्हा किती जणांना आपल्या आत्म्यात याची खात्री पटली? योग्य खात्री. बघा तुम्हाला याची योग्य खात्री पटते तेव्हा तुम्ही आपल्या डोक्याचं आणि भावनांचं ऐकत नाही. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणात तुमच्या विश्वासाद्वारे वस्ती करावी यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे व्हावे हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे. बघा, देवाच्या इच्छेचा अनुभव घ्या. देवाने तुमच्यासाठी केलेल्या लहान गोष्टींकडे तुम्ही लक्ष लावलत तर तुम्हाला देवाची प्रीती जाणवेल. नक्कीच तुम्हाला ती जाणवेल. कितीतरी लहान सहान गोष्टी आहेत, अगदी लहान सहान, ज्यांची आपण दखल घेणं खूप गरजेचं आहे आणि या गोष्टींमुळेच आपण देवाच्या जवळ जाऊ शकतो. त्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची आणि खोली काय असेल बरं? ही प्रीती तुम्ही समजून घ्यावी आणि स्वतः तिचा अनुभव घ्यावा. ख्रिस्ताची प्रीती जी मानवी बुद्धीसाठी अगम्य आहे. आता यासाठी तयार राहा असे की तुम्ही आपल्या संपूर्ण जीवाने देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे म्हणजे तुम्हाला देवाची जवळीक लाभावी. मला हे आवडतं. आणि तुम्ही असं शरीर बनावं जे आत्म्याने ओतप्रोत भरलेलं आहे. ओ बाप रे, हे किती अद्भुत आहे. हे जवळचं नातं आपल्यात किती मोठं परिवर्तन घडवून आणतं याची कल्पना आपण करू शकतो का? सांगा मला. एक नश्वर शरीर जे पूर्णपणे खुद्द देवाने व्यापून जातं, धन्याच्या सेवेसाठी उपयुक्त ठरतं आणि देव तुमचा उपयोग करतो. तुमच्या मुखाचा, मनाचा, हाताचा, पायांचा तो उपयोग या नश्वर जगासाठी तो करतोय. योहान अध्याय 6 इकडे बघा. आता आज सकाळी मी तुम्हाला जे शिकवू इच्छिते ते आहे प्रभू भोजन किंवा भाकर मोडण्याविषयी. योहान अध्याय 6 वचन 35. खरं तर योहान 6 हा बायबलमधला एक अद्भुत असा अध्याय आहे. मला तर हा बायबलमधला सारांशच वाटतो. मला वाटतं हा अध्याय आपल्याला आत्मिक दृष्ट्या बालावस्थेतून प्रौढावस्थेत जायला मदत करतो आणि इथूनच आपण मला द्यापासून उदयापुत्राप्रमाणे मला तुम्ही बनवाकडे येतो. इथूनच आपली दृष्टी देवाच्या हाताकडून त्याच्या मुखाकडे वळते. तुम्ही हे कुणामुळेच करू शकत नाही, पण मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. येशूने असे म्हटले, मी जीवनाची भाकर आहे. आता भाकर म्हणजे त्याचं जीवन होतं, म्हणजे जिवंत राहायला ती त्यांच्यासाठी गरजेची होती. भाकरीच्या प्रतीकाने येशू त्यांना सांगतोय की जगण्यासाठी तुम्हाला माझी गरज आहे. मी जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो तो कधीच भुकेला राहणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवून मला बिलगून राहतो त्याला जीवनात पुन्हा कधीही तहान लागणार नाही. म्हणजे तुम्ही इतके समाधानी आणि तृप्त असाल की सैतान त्यामुळे पूर्णपणे पराजित होईल. बघा, जर
आपण जर प्रभूमध्ये समाधानी आणि तृप्त राहिलो, काय बघा, बायबल सांगते जर आपण प्रभूमध्ये पूर्णपणे समाधानी आणि तृप्त राहिलो आणि परिपूर्ण शांतीत राहिलो, तर सैतान अशा व्यक्तीच्या बाबतीत काय करेल जी रोज म्हणते मी प्रभूमध्ये समाधानी आहे. काही गोष्टी मला हव्या आहेत हे खरं आहे, पण मी काय शिकले ठाऊक आहे, मी त्या गोष्टीशिवायही राहू शकते, पण ख्रिस्ताशिवाय नाही. माझ्याकडे ख्रिस्त आहे तर सगळं. वचन 48, मी जीवनाची भाकर आहे, म्हणजे जीवन देणारी जिवंत भाकर. तुमच्या पूर्वजांनी रानात मान्ना खाल्ला आणि तरीही ते मरण पावले. याचा अर्थ काय आहे? तिथे चमत्कार झाले. तांबडा समुद्र दुभंगला, खडकातून पाणी वाहिलं, आकाशातून त्यांना मान्ना देण्यात आला. रात्री अग्निस्तंभ आणि दिवसा मेघस्तंभ. मेघस्तंभ होता. तुम्हाला चमत्कार हवे. तुम्ही म्हणता प्रभू माझ्या जीवनात एकतरी चमत्कार कर. तू माझ्या जीवनात एक जरी चमत्कार केलास तर तुझ्यावर मला सहज विश्वास ठेवता येईल. तसं मुळीच नाहीये. ते लोक सगळ्यात जास्त आज्ञाभंजक, अविश्वासणारे लोक होते, ज्यांनी ते सगळं काही पाहिलं जे कुणालाही पाहावंसं वाटेल. आपण ते पाहायची गरज नाही. आपण प्रभू येशूला आत्मिक नेत्रांनी पाहायला हवं. आणि तो म्हणाला तुमच्या पूर्वजांनी रानामध्ये चमत्कार पाहिले आणि तरीही ते सर्व त्या रानात मरण पावले, पण मी जिवंत भाकर आहे आणि तुम्हाला माझी गरज आहे. माझ्या चमत्कारांची नव्हे. मला तुमच्यासाठी कार्य करायचंय, पण तुम्ही चमत्कारांच्या मागे लागू नका. मला शोधा आणि मी तुमच्यासाठी उत्तम ते करीन, उत्तम ते करीन. चला आता वचन 51, मी स्वतः ती जीवनाची भाकर आहे जी स्वर्गातून उतरली आहे. जर कोणी या भाकरीतून खाईल तर तो सर्व काळ जगेल. आणि जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती या जगाच्या जीवनासाठी आहे. तेव्हा यहुदी आपसामध्ये वितंडवाद करून म्हणाले, हा आपला देह आम्हाला खायला कसा देऊ शकतो? पुढे असं म्हटलंय 54, जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आणि मीच त्याला मरणातून शेवटच्या दिवशी उठवीन. बघा, या वचनामुळे पूर्वी ख्रिस्ती लोकांना नरभक्षक म्हटलं जायचं माहितीये तुम्हाला? हे त्यांना कळलं नाही. याचा आत्मिक अर्थ न कळल्यामुळे त्यांनी अर्थाचा बेअर्थ केला. पण येशूने त्याचं शरीर देऊन त्याला जीवनाची भाकर म्हटलं. त्याने आपलं रक्त देऊन त्याला जीवनाचा प्याला असं म्हटलं. आणि तो म्हणाला तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा. आपण प्रभू भोजनात भाग घेतो तेव्हा ती एक प्रथा नसते. तो कुठलाही अर्थ नसलेला विधी नाहीये. हो, आपण त्याच्या मरणाचं स्मरण करतो, आपण त्याची उपकार स्तुती करतो, आपण त्याच्या बलिदानाचं स्मरण करतो, पण त्यापूर्वी आत्मपरीक्षण करून आपण खात्री करावी की आपल्या जीवनात असं कुठलंच गुप्त पाप नाही जे आपण कबूल करायला हवं. मला खात्री आहे फक्त तेवढंच करणं पुरेसं नाही. आपण एका मिनिटात ते पाहूया. वचन 57, जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. जो मला आपलं अन्न बनवतो तो माझ्यावर पोसला जाईल. बघा, एकदाही तो असं म्हणाला नाही की माझ्या कामांमुळे तुम्ही तृप्त व्हाल, तर माझ्यामुळे तुम्ही तृप्त व्हाल. मला जे काही सांगायचंय ते तुम्ही समजून घ्या. देवाला आपल्यासाठी काही करायचं नाही असं नाही. तो तुमची प्रत्येक गरज जाणतो, तो ती गरज भागवतो, पण आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतो. कारण बघा, आपण त्याला शोधत नाही. आपण देणाऱ्याला न शोधता फक्त दानच शोधतो. देणाऱ्यासोबतच दान येतं. पण आपण शोधतो ते, मी काय म्हणते ते ठाऊक आहे? आपण देवाचे प्रेझेंट्स शोधतो, PRESENTS. पण आपण त्याचा प्रेझेन्स शोधायला हवं, PRESENCE. वचन 58, जी भाकर स्वर्गातून उतरली ती मी आहे. ही भाकर मान्नासारखी नाही जो तुमच्या पूर्वजांनी खाल्ला आणि तरीही ते मेले. तो जो कोणी ही भाकर खातो तो सर्व काळ जगेल. वचन 60, त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, हे वचन फार कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो? म्हणजे हा फार असहनीय संदेश आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो? असा संदेश ऐकण्याची ताकद कुणात आहे? जर आज मी तुम्हाला म्हटलं तुम्ही देवावर आपल्या पूर्ण हृदयाने प्रीती करून संपूर्ण आयुष्यभर त्याची सेवा कराल का, जरी त्याने तुम्हाला हवी असलेली कोणतीच गोष्ट दिली नाही तरीही? तुमचं खरं आहे, त्याच्याकडे उत्तर आहे. तुम्हाला ते ठाऊक असेल आणि ते याच अध्यायात आहे आणि मी ते तुम्हाला लगेच दाखवणार.
तुम्ही दुसरं काय कराल ठाऊक नाही. त्या तिथे 2-3 लोक होते ज्यांनी लगेच हो म्हटलं, पण मी इथे येताच त्यांचा आवाज लगेच विरून गेला. हे फार कठीण आहे असं ते म्हणाले. हे वचन ऐकण्याचं धाडस कोण करू शकतो बरं? त्यानंतर असे झाले की त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण माघारी फिरले आणि ते पुन्हा त्याच्याबरोबर चालले नाहीत. किती दुःखद. तुम्ही मला जीवनाची भाकर आणि जीवनी पाणी म्हणून स्वीकाराल का? मी तुमचं हित करीन असा तुमचा विश्वास आहे का? तुम्ही माझा हात नव्हे तर माझं मुख शोधाल का? तुम्ही माझ्यावर प्रेम कराल का? काही म्हणाले नाही. नाही, हे फारच कठीण आहे. हे जास्त आहे. मला वाटलं तू मला सुखी करशील. मला वाटलं तू माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करशील. मला वाटलं माझ्या जीवनात सगळं काही छान होईल. पौल म्हणतो ते छान आहे. मी तृप्त राहायला शिकलोय. मी दैन्यावस्थेत असो किंवा संपन्नतेत असो, मी फक्त देवावर टेकतो. हे समजून घ्या. मला जे म्हणायचंय त्याचं गांभीर्य कुणाला कळतंय का? कारण मला ते इथे म्हणजे अगदी माझ्या आत जाणवतंय. आणि मग येशू इतर शिष्यांकडे वळला आणि म्हणाला की तुम्हालाही जायचं का? तेव्हा पेत्र म्हणाला, आम्ही कुठे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचनं तुझ्याकडे आहेत. आणि माझ्या मते त्यांना असं म्हणायचं होतं की तू जिथे कुठे जाशील तिथे आम्ही तुझ्या मागे येऊ. मला तुझं वचन आवडलं नाही तरी मी मात्र सदैव तुझाच राहीन. मी तुझा आणि तू माझा. मी तुझा आणि तू माझा. ठीक आहे. आता प्रभुभोजन घेताना मी काय करते ते ऐका. मी कधीच प्रभुभोजन चुकवत नाही. मला माहित नाही त्याविषयी तुमचं काय मत आहे. तुम्हाला वाटतं का की कुणी तुम्हाला त्यामध्ये भाग घ्यायला लावावा? बघा, नवे सिद्धांत बनवण्याचा प्रयत्न करू नका. माझं म्हणाल तर मी प्रभुभोजन कधीच चुकवत नाही. आणि बायबल जे शिकवतं त्या सगळ्या गोष्टींबाबत मी हे सांगते की प्रभुभोजन घेण्यापूर्वी मी माझ्या सगळ्या पापांची क्षमा मागते, आत्मपरीक्षण करते, प्रभूसमोर सगळं काही नीट करते आणि म्हणते, येशू तुझं शरीर माझ्यासाठी मोडलं गेलं याचं मी स्मरण ठेवून उपकार मानते. मी उपकार मानते तुझ्या या प्रीतीबद्दल. आणि मी हे खाते तेव्हा तू येईपर्यंत तुझ्या मरणाची मी घोषणा करते. आणि मी बऱ्याच गोष्टींशिवाय जगू शकते प्रभू, पण तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मी तुझ्या रक्ताची आठवण ठेवते, नव्या कराराचं तुझं रक्त. हा नवा करार अद्भुत आहे, ज्यामुळे आम्ही सर्व काळासाठी तुझी मुले बनलो. तुझी प्रीती परिपूर्ण आहे की तू आमच्या त्या प्रत्येक पापाची क्षमा करायला तयार असतोस, जे आम्ही स्वीकारतो. एक असा करार, एक पौलादी करार जो कोणी मोडू शकणार नाही, जो तुझ्या पवित्र रक्ताने मोहरबंद केला गेलाय. आणि आज हा माझा जीवनाचा प्याला आहे. तुझ्यामधून खात आणि पीत असताना मी तुझ्या प्रीतीमुळे परिपूर्ण समाधान पावले. आमेन. मला असं वाटतं की ख्रिस्ती असण्याचा मूळ अर्थ हाच आहे. मला नाही वाटत आपण देवाकडे एक सांता क्लॉज म्हणून पाहायला हवं, जो येऊन आपल्या मागण्या पूर्ण करील. तुमचं नातं हे कराराचं नातं आहे. या विश्वाच्या देवाशी सहभागिता ठेवण्याचा जो आपला हक्क आहे, जो ख्रिस्तामुळे मिळालाय. तुम्ही देवाशी जितकं जवळचं नातं निर्माण कराल, तितक्याच सुलभतेनं तुम्ही तुमच्या लढाया लढाल, कारण देव स्वतः तुमच्या लढाया लढेल. आमेन. बघा, मला खात्री आहे की काही जण म्हणतील, मला खरंच देवाला माझ्या जीवनात प्रथम स्थान द्यायचंय. पण तुम्ही अशा गोष्टी करत असाल ज्या अडथळा आहेत. सगळेच करतात.
तेव्हा देवाला प्रथम स्थान देण्यामध्ये कोणता अडथळा येतोय ते शोधून काढून तुमचं प्राधान्य बदला. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या tmmindia.org वर. आजच तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाटतो. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्माइल मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.